इनाम सावर्डे येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची सदिच्छा भेट, रवळनाथचं दर्शन, कोलिक गोवा सीमावर्ती रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत मुख्यमंत्री सावंत यांचे सकारात्मक आश्वासन, चंदगड नगरपंचायत निवडणुकीत भाजप युती उमेदवारांना खुले समर्थन। गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चंदगड तालुक्यातील इनाम सावर्डे इथं सदिच्छा भेट देत चंदगडवासियांप्रती आपुलकी व्यक्त केली। त्यांच्या स्वागतासाठी माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांनी पुष्पगुच्छ अर्पण केला। भेटीदरम्यान मुख्यमंत्री सावंत यांनी 84 खेड्यांचं दैवत मानल्या जाणाऱ्या श्री रवळनाथाचं दर्शन घेऊन मनोभावे प्रार्थना केली। धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या या स्थळाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। यावेळी चंदगडवासियांच्या वतीनं मुख्यमंत्री सावंत यांना मौजे कोलिक ते गोवा राज्याला जोडणाऱ्या महत्वाच्या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली। सध्या हा रस्ता अतिशय जीर्ण अवस्थेत असल्यानं नागरिकांना मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात। वारंवार होणारे अपघात, मृत्यू आणि अपंगत्वाच्या घटनांमुळे तसंच महाराष्ट्र गोवा व्यापार आणि दळणवळणावर गंभीर परिणाम झाल्यामुळे या रस्त्याला तातडीनं निधी उपलब्ध व्हावा अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली। ही समस्या ऐकून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सकारात्मक भूमिका घेत हा रस्ता लवकर मार्गी लावण्याबाबत निश्चित आश्वासन दिलं। स्थानिक नागरिकांमध्ये या निर्णयाबाबत समाधानाची भावना निर्माण झाली असून चंदगड गोवा जोडणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीला आता गती मिळण्याची अपेक्षा आहे। भेटीदरम्यान मुख्यमंत्री सावंत यांनी चंदगड नगरपंचायत निवडणुकीतील भाजप युतीच्या उमेदवारांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। या निवडणुकीत नगरपंचायतीवर भाजप युतीची सत्ता यावी अशी त्यांची स्पष्ट इच्छा व्यक्त केली। या कार्यक्रमाला भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजची भेट चंदगड गोवा रस्त्याच्या दुरुस्तीबाबत आशेचा नवा किरण ठरल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होतीये। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।